येईल का जुळून नाते? ओके, तू चल पुढे, आदित्य शिवला म्हणाला. तसा शिव निघून बाहेर थांबला. इथून पुढे. आदित्यला मागे थांबलेलं बघून दिव्याच्या हृदयात धडधड झाली. आदित्य सर का मागे थांबलेत? ती सोबळ्याजवळच उभी राहते. दिव्या. आदित्यने आवाज दिला तसा दिव्याने आवंढा घेतला. तिला भीती वाटत होती. तुला बघायची खूप इच्छा होती म्हणून आलो होतो. माझं स्वागत मस्त केलंस. क्या नाही? आदित्य ओठांचा पाऊट करून विचारत होता. तिला चिडवत होता. दिव्याने लगेच दुसऱ्या बाजूला तोंड केलं. दिव्या, तू खूप हळू चालली आहेस आणि मी एक्सप्रेस. मला खूप वेळ थांबता नाही येणार. मी खूप अधीर आहे, आदित्य म्हणाला. सर, मी तुम्हाला अजून होकार दिलेला नाही. तो जास्तच अपेक्षा करत होता म्हणून तिने आठवण करून दिली. आय होप तू लवकर देशील. उशीर करू नकोस. आदित्य हळूच मागून तिच्या जवळ आला. तसं दिव्याला ते जाणवलं. त्याच्या गरम शरीराची वाफ खूप जवळ जाणवली. तशी ती पटकन मागे वळली. तो खूप जवळ येऊन उभा होता. सर, तुम्ही जा. ती थोडी लांब जात म्हणाली. दिव्या, अधीरता काय असते याआधी कधीच कळली नाही, पण आता कळते. तू समोर बघून मी एक साधी मिठी मारू शकत नाही तुला. आदित्य तिच्याकडे वाकला आणि आपले ओठ तिच्या कपाळावर टेकवले. त्याची गरम श्वास आणि त्यासोबत त्याचे ते गरम मऊ ओठ कपाळावर जाणवले. तसे तिचे डोळेच बंद झाले. हृदयात धडधड जास्त जाणवले. तिला त्याचा स्पर्श आवडत होता. भीतीही वाटत होती. आदित्यसोबत तिला सुरक्षितही वाटत होता. नितीनसोबत तिला इतकं सुरक्षित वाटलं नाही. त्याच्यासोबत कधी वाहवत जावं असं वाटलं नाही. पण आज आदित्यचा स्पर्श जादू करत होता. सॉरी. तिने अचानक सॉरी बोलली होती. का? आदित्यला तिच्या सॉरी म्हणण्याचा अर्थ लागत नव्हता. तुम्ही आलात पण मला नीट काहीच करता आलं नाही. मला साधा चहाही नीट बनवून देता आला नाही. माझ्यामुळे त्रास झाला. आताही तुम्हाला माझ्यामुळेच वाट बघायला लागते, दिव्या म्हणाली. तिलाच वाईट वाटत होतं. ती कोणत्याही क्षणी रडून देईल असंच वाटत होतं. म्हणून सॉरी म्हणतेस? पण मला अशीच आवडतेस तू, दिव्या. आय रिअली लव्ह यू. कधी देतेस माझ्या प्रश्नाचं उत्तर? आय एम एगरली वेटिंग. म्हणत आदित्य शूज घालायला लागला. ती हाताची चुळबुळ करत तिथेच उभी होती. आदित्यने तिच्याकडे एक नजर बघितलं. काय बोलायचं आहे अशा आविर्भावात दोन्ही भुवया उंचावल्या. तिने मानेनेच नाही सांगितलं. खरंच दिव्याला बोलायचं होतं, पण बोलायला शब्द सापडत नव्हते. तिचे हात जास्तच एकमेकात गुरफटू लागले. तसा आदित्य शूज घालून उभा राहिला. बोल, काय बोलायचं आहे? आदित्य तसाच तिच्या थोड्या जवळ जात म्हणाला. आणि ती 2 पावलं मागे झाली. ओके, बाय म्हणत आदित्य दरवाजाबाहेर जायला वळला. तशी दिव्या पटकन पुढे झाली. आदित्य, थँक्स, दिव्या म्हणाली. तो मागे फिरला. तू अशी हाक मारणार असशील ना दिव्या, तर मी कायम इथे राहायला तयार आहे. तुझ्या आजचा खारट चहा प्यायलाही तयार आहे. तो थोडा कामुक आवाजात तिच्या नजरेत बघत म्हणाला. काहीतरी शोधत होता. काय? कदाचित प्रेम? दिसलं का त्याला? किंचितशी रेषा होती आहे आणि नाही मध्ये. थँक्स का तेही सांग, आदित्य म्हणाला. विचाराशिव केव्हाचा बाहेर गेला वाट बघून सुकला. तो बाहेर फेऱ्या घालत होता की त्याला मिताली येताना दिसली.
त्याच्या मनाला तिला बघून शांती मिळाली. तिचं लक्ष शिवकडे नव्हता. ती नेहमीप्रमाणे कानात ब्लूटूथ घालून चालली होती. शिवने तिचा रस्ता अडवला तशी मिताली दचकली. कानातले ब्लूटूथ काढून त्याच्याकडे नीट बघितलं. शिवला बघून थोडी रिलॅक्स झाली. शिव सर, तुम्ही किती घाबरले. मी असे अचानक का मध्ये आलात तुम्ही? तिने छातीवर हात घेऊन म्हणाली. तिला असं घाबरलेलं बघून शिवला वाईट वाटलं. सॉरी, पण तू इथे थांब. बॉस रूमवर गेले आहेत, खाली आले की जा, शिव म्हणाला. म्हणजे? मितालीला काहीच माहीत नव्हतं. ती कामाला होती. दिव्यानेही काही सांगितलं नव्हतं. त्यामुळे शिवने सांगितल्यावर पहिल्या तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. अरे, आज दुपारी बॉस तुमच्या फ्लॅटवर आलेले, अजून आहेत वरती, म्हणून तुला थांब म्हणालो. शिवने तिला पूर्ण सांगितलं. काय? पण वरती दिव्या आणि बॉसच आहे, तुम्ही का खाली आलात? मिताली सवयीप्रमाणे शिवला शिवसर करत होती. त्याने सांगितलेलं विसरली होती. इकडे मितालीचं काही वेगळेच तारे चमकत होते. आदित्यने काही तसंच पाऊल उचललं तर दिव्या काहीही उचलून डोक्यात घालायला कमी करणार नव्हती. शिव सर, तुम्ही तर दोघांना वर सोडून आलात. काय तुम्ही? मिताली म्हणाली. बॉसने सांगितलं आहे, शिव म्हणाला. मितालीने मान हलवली आणि लवकर रूमवर जाण्यासाठी मोठी मोठी 4 पावलं टाकली की तिला जोरात मागे खेचलं गेलं. तिला माहित होतं हे काम शिवचंच आहे. काय चाललंय तुमचं सर? असं हाताला धरून इथे सगळ्यांसमोर काय ओढताय? इथे बिल्डिंगमध्ये राहतो आम्ही, सगळ्यांचं लक्ष असतं इथे. मिताली थोडं रागात मोठे डोळे करत म्हणाली. सॉरी बाबा, पण तू इथे थांब. बॉसना येऊ देत खाली, शिवने तिला थांबवत म्हणाला. मला अजिबात पकडायचं नाही, जाऊ दे मला वरती. दोघे तिकडे काय धुमाकूळ घालतील माहीत नाही. तुम्हाला काय इथे खाली थांबायला? तुमच्या बॉसची ऑर्डर तुम्ही पळत बसा. मी काही त्यांची एम्प्लॉई नाही. म्हणत मिताली पहिल्यापेक्षा अजून मोठी पावलं टाकत जवळजवळ धावतच पायऱ्या चढू लागली. तिला लिफ्टची वाट बघायची नव्हती. तुम्ही इथे आलात त्यासाठी, दिव्या म्हणाली. म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी थँक्स म्हणत राहणार का? आदित्यने विचारलं. तो तसाच दिव्याकडे पुढे गेला. शूज पायातच होते. आदित्य सर, पुढे नका येऊ शूज घालून. आमच्याकडे घरात शूज घालून फिरत नाही. आजी म्हणते घरात शूज घालायचे नाही, दिव्या म्हणाली. तसा आदित्य तिथेच थांबला. त्याचा खरंच पाय निघत नव्हता तिथून. गोड वाटत होतं तिचं प्रत्येक बोलणं. एकही शब्द तिचा पडू देऊ नये असं वाटत होतं त्याला. नाहीतर आपले असो की दुसऱ्याचे घर, मर्जी आपलीच अशा स्वभावाचा आदित्य. पण तिथेच थांबला होता तिच्या शब्दासाठी. दिव्या, तुला माहीत आहे का, तू बोलताना बाली वाटतेस. तुझे डोळे प्रत्येक वेळी मला भुरळ घालतात. तो तिच्याकडे बघून बोलत होता की मिताली दरवाजात येऊन उभी होती. आदित्यची पाठ होती मितालीकडे, पण दिव्याला दिसत होती ती. दिव्या काहीच न बोलता बाहेर बघत होती. तिला बाहेर बघताना बघून आदित्यने वळून पाहिलं तर मिताली आली होती. चल बाय, टेक केअर. मिताली बाय. मितालीलाही बाय करून तो निघाला. तशी दिव्या चप्पल घालून त्याच्या मागे चालली. लिफ्टचं बटन तिने दाबलं तसं आदित्यने बाजूला बघितलं. दिव्याला बघून त्याचे ओठ आपोआप रुंदावले. लिफ्ट उघडताच
दिव्या त्याच्यासोबत लिफ्टमध्ये आली. तू कुठे? आदित्यने विचारलं. तुम्हाला सोडायला, दिव्या म्हणाली. हे नवीनच बघत होता, त्याला सोडायला वगैरे. मला सोडायला का? मी लहान थोडीच आहे, आदित्यने विचारलं. आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांना रस्त्यापर्यंत सोडायला जातात, दिव्या म्हणाली. हो का? मग आमच्याकडे पण एक गोष्ट करतात, सोडायला आलेल्या पाहुण्यांना किस करतात. आदित्यचं काहीतरीच होतंय, काही सांगत होता. दिव्याला कळलं ते, पण ती काही बोलणारच नव्हती. ते दोघंही लिफ्टमधून बाहेर आले. हो का? मग पुरुष असतील तर किस करतात का? दिव्याने विचारलं. सही पकडे बाय. नाही, फक्त गर्लफ्रेंडनाच, आदित्यने सांगितलं. बट आय एम नॉट युअर गर्लफ्रेंड, दिव्या म्हणाली. मग होशील का? आदित्य काही ऐकत नव्हता, आगाऊ कुठला. नो, आय एम नॉट इंटरेस्टेड, दिव्या म्हणाली. ते दोघंही चालत गेटपर्यंत आले. ती गेटजवळच थांबली. तसा आदित्यला काहीतरी सुटल्याचा भास झाला. तिचा तसाच हात धरावा आणि गाडीत बसवावं इथपर्यंत त्याचं मन बंड पुकारू लागलं होतं. तिला सोडून जाऊ नको, आपण इथेच राहू झालं तरी, असं बालिशट्ट करू लागलं होतं. नाईलाजाने मनाचं काहीच न ऐकता आदित्य गाडीकडे गेला. दरवाजा उघडणार की तिचा हात उंचावलेला दिसला. तसा लगेच मागे वळून तो तिच्याकडे गेला. खरं तर ओठांवर ओठ टेकवायलाच ओढ लागली होती त्याला, पण त्याने तिचा हात हातात घेऊन त्यावर ओठ टेकवले, तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तू जा रूमवर, आदित्य म्हणाला. हा असा काय मध्येच बदलला? जात होता ना आता. आता काय झालं? याचं कधी काय बिनसेल सांगता येत नाही, दिव्या मनातच म्हणाली. तुम्ही जा आधी, दिव्या आदित्यला म्हणाली. नाही, तू जा, मी ती थांबतोय, मला वरून बाय कर. त्याला तिची काळजी वाटली. दिव्या काही वाद घालत बसली नाही. ती मागे फिरली आणि धावत 2 मजले चढली. तिने वाकून खाली बघत त्याला हात केला. त्याने हसून बाय केलं आणि जाऊन गाडीत बसला. टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होतंय. सर्व गोष्टी कळण्यासाठी आरबी व्हायरल फीवरवर पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद. अबीर. पुन्हा नव्याने. गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे ह्या माझ्या कथा तुम्ही या चॅनलला ऐकू शकता.